दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। तडीपार केल्यानंतरही विना परवानगी शहरात फिरणाऱ्या 13 तडीपारांना एकाच दिवशी नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलाय। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सण उत्सवाच्या कालावधीत गंभीर गुन्हा घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम राबवली। त्यात हे तडीपार गुन्हेगार आढळून आले। शहरात गणेशोत्सव तसंच आगामी काळात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या। स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा तसंच इतर पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी करून त्यांची शोध मोहीम सुरू केली। तसंच टवाळखोरांवरही कारवाई सुरू केली। प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संशयितांना गणेशोत्सव काळात विघ्न नको म्हणून शहर तसंच ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलाय। दिवसभर राबवलेल्या कारवाईत पोलिसांनी शहर तसंच जिल्ह्यातून तडीपार केलेल्या 13 गुन्हेगारांना पकडलंय। त्यांना पकडून त्यांच्या विरोधात तडीपार आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। त्यानुसार भद्रकाली, मसरूळ, मुंबई नाका, पंचवटी, अंबड, सरकारवाडा तसंच सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 13 तडीपारांना पकडलं असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। या मोहिमेसाठी गुन्हे शाखेतर्फे 4 अधिकारी तसंच 22 अंमलदारांची 4 शोध पथकं नेमण्यात आली। चुंचाळ येथील रहिवासी गुरुदेव उर्फ गोपी बलदेव देवल, पंचवटीतील अनिल दत्तू पवार, भारतनगर येथील अमन खालिद खान, चौक मंडई येथील विकार मोहम्मद शेख, कॅनडा कॉर्नर येथील केविन विवेक आसर, पंचशील नगर येथील शौकत सलीम शेख तसंच अरबाज उर्फ सोनी रफिक बेग, सहवास नगर येथील किरण सुभाष भामरे, रोहित योगेश पगार, नानावली येथील आसिफ उर्फ काळा इस्माईल शेख, भारतनगर येथील अमन खालिद खान, मसरूळमधील जुईनगर येथील अमोल उर्फ नान्या किशोर फुल्ले, स्नेहनगर येथील सुजित उर्फ चंग्या भास्कर पगारे अशी तडीपारांची नावं आहेत।